आरटीओ एमवाय 2026 आनंदाची बातमी आहे. बरेच उमेदवार वाट पाहत होते की सर खरंच परीक्षा येणार आहे का, किती जागा येणार आहेत. तर मित्रांनो, याच्या संपूर्ण प्रतीक्षा आता संपलेली आहे. आनंदाची बातमी आहे. एमपीएससी कडे मागणी पत्र जे आहे तर ते गेलेले. मागे पण आपण बऱ्याच वेळी पाहिलं होतं की 461 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे जे आहे तर ते वर्ग करण्यात आलेलं होतं. परंतु ऍक्च्युअली एमपीएससी कडे आलेले आहे का हे आपल्याला कळत नव्हतं. सोबतच किती जागा एक्झॅक्ट येणार आहेत त्याच्याविषयी आपल्याला आयडिया नव्हती. तर ती सर्व आयडिया आलेली आहे आणि याची ऑफिशियल अपडेट आलेली आहे. बघा, एमपीएससीने नुकतंच त्यांचं ई न्यूज लेटर जाहीर केलेलं आहे मित्रांनो. जानेवारी ते मार्च 2026चं जवळपास 38 पेजेसचं आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला आता डायरेक्ट विथ प्रूफ दाखवतो. आणि जे विद्यार्थी अजूनही अभ्यास करायला तयार नव्हते की सर खरंच येणार आहे का, आरटीओचं दरवर्षी तुम्ही सांगतात, तर त्यांना आता वेळ आलेली आहे की अभ्यासाला लागून जा. बरेच उमेदवार ऑलरेडी अभ्यासाला होते, तर त्या सगळ्या काही गोष्टी सांगतो. सोबतच मित्रांनो, आपली आरटीओ एमवायची प्रिलिम प्लस मेनची आरंभ 2.0 बॅच सुरू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. विथ बुक सर्व काही अवेलेबल आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे ऑफलाईन पद्धतीने बॅचेस जे आहेत तर ते अवेलेबल आहे. ओके, तर चला तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे तर ते न्यूज लेटर मध्ये दाखवतो. आता मी काय करतो, हे थोडं स्क्रोल करतोय. बघा 13वा अंक याच्यामध्ये बघा काय काय अनुक्रमाणिकेमध्ये हा जो 2 नंबरचा पॉइंट आहे बघा, राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणी पत्रे बघा 3 ते 6 पेजेस नंबरवर आहे. आणि इथंच आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती मिळते. बघा, इथं जर आलं असेल मागणी पत्र तर 100% जाहिरात येते. म्हणजे त्याच्याविषयी म्हणजे डाऊटच नाही. मग मी जर याला गेलो, चला ठीक आहे, स्क्रोल करण्याचा टाइमच वाचवतो मी तुमचं. बघा इथं काय दिलेलं वरती बघा, मागणी पत्र कधी आलेले, विभाग, पदाचे नाव, गट कोणता आहे आणि पदसंख्या किती हे इथं दिलेले. मी थोडं स्क्रोल करतो. बघा गृह विभाग बघा 17/3/2026 ला, लक्षात घ्या 17/3/2026 ला मागणी पत्र गेलेले गृह विभागाचं. पदाचं नाव काय लक्षात घ्या, काय नाव आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. म्हणजे ही गटक मध्ये आहे हे पण आपल्याला कळतंय. हे बघा ग्रुप सी. आणि किती पदं गेलेली, 461. चला थोडं आणखी झूम करून दाखवतो. आपल्याला महत्वाचं एवढं 4-5 वर्ष न्याय देते ते पोरांना बघायला. बघा मोठी भरती आहे मित्रांनो. 20 मध्ये पण एवढी आलेली नव्हती, 17 मध्ये पण एवढी सुरुवातीला आलेली नव्हती. नंतर ते कोर्टच्या आदेशानुसार आलं. 461 पदांचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेलं आहे. आणि एमपीएससी ला भर नाही. बघा एमपीएससी ही भरणारी बॉडी. एमपीएससी हे डिसाईड नाही करत किती पदं भरायची किती नाही. एमपीएससी ला सामान्य प्रशासन विभागांकडून जे आहे मागणी पत्र येतात आणि त्यांना ते भरावे लागतात. 461 जागा गेलेल्या आहेत. म्हणजे आता 461 जागा आपल्याला डायरेक्ट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जे आहेत तर ते पाहायला मिळतील मित्रांनो. ओके, आता एमपीएससीने काही बदल केलेले जाहिरातीमुळे, त्याच्यामुळे ऍडला थोडासा डिले झालेला आहे. परंतु ऍड आता कधी येऊ शकते मित्रांनो. म्हणून अभ्यासाला अजिबात घाबरू नका. 12 जुलैला होईल का, सप्टेंबरला होईल का, ऑगस्टला होईल, याच्यात अजिबात पडायचं नाही. आपल्याला आपला अभ्यास जो आहे एकदम पेसने चालू द्यायचा आहे. खूप मोठी संधी आहे 2020 नंतर आलेली आहे आणि आता ती कन्फर्म झालेली आहे 461 जागांची. आता आपल्याला कुठंच कमी पडायचं नाही. सोबतच याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो, महाराष्ट्रात मराठी माध्यम सोबत इंग्लिश माध्यम दोघं माध्यमांची आपण बुक लिस्ट जी आहे तर ती जाहीर जे आहे तर ती आपली पब्लिश झालेली. सर्व बुक्स अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला मार्केटमधून काहीच घेण्याची गरज नाही मित्रांनो. सर्वच्या सर्व काही अवेलेबल आहे. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथं डायरेक्ट सेंटरला जाऊन देखील तुम्ही परचेस करू शकतात. डायरेक्टली बाय हँड घेऊ शकतात. आणि सोबतच आपल्या बॅचेस पण अवेलेबल आहेत. तर त्या बॅचेसला पण तुम्ही एनरोल करू शकतात. इंस्टाग्राम चॅनल आहे सरांचं, आरटीओ एमवाय धनंजय कचाले सर, त्यांचं तुम्ही जॉईन करून ठेवा. सोबत आपले जे युट्यूब चॅनल आहे, सोबत टेलिग्राम चॅनल आहे, याला पण ऍक्टिव्ह राहा. आता जाहिरात कधी येऊ शकते, ओके, कधीही बॉम्ब फुटू शकतो. 461 जागांचा हप्ता आपण तयार राहिलं पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.